कोल्हापूर शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणाऱ्या बाबूभाई परीख पुलाखालील भुयारी कामाचं काँक्रिटीकरण तसंच ड्रेनेज लाईनच्या कामाला 29 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. 3 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु आता 7 महिन्यांनंतर हे काम पूर्ण झालंय. सुरुवातीचे काही महिने पुलाखालील एक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता, तर गेल्या काही दिवसांपासून पुलाखालील सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परीख पुलाखालील मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यामुळं स्टेशन रोड, गोकुळ हॉटेल ते गवत मंडई, छत्रपती ताराराणी चौक ते टेमलाई नाका, उड्डाणपूल या मार्गांवर वाहतूक कोंडी होतीये. पुलाखालील रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झालं असून आज शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता अरुण गुजर, स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांनी पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर आज सायंकाळपासून पुलाखालील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बाबूभाई पारीख पूल हे बरेच दिवसापासून तिथं काँक्रिटीकरणाचं काम सुरू होतं. ते काम आता पूर्ण झालेलं आहे. तर आज सायंकाळपासून तो पूल सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्याखालून दोन्ही बाजूने आता वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपली वाहने नेत असताना तिथं 2.5 मीटर अंतराचे हाईट असणारी वाहनेच न्यावीत. त्याच्यापेक्षा जास्त हाईटची वाहनं त्यात जाऊ शकत नाहीत. तर आता उद्यापासून ते नियमित सर्व प्रकारच्या ज्या छोटी टू व्हीलर्स, रिक्षा आणि छोटे 4 व्हीलर्स यांच्यासाठी परीख पूल वाहतुकीकरता सुरू झालेला आहे. परीख पुलाखालील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळं शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागात ये जा करणारे पादचारी तसंच वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.